मला भीती वाटते. मी हे करू शकत नाही. सारिकाचा आवाज थरथरत होता. ती हुंदके देत अमरेंद्रच्या पकडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. अमरेंद्रच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि कठोरपणा दिसत होता. सारिका, तू काय बोलते आहेस? हे तुझं दुसरं लग्न आहे. तुझ्यात एवढा संकोच का? तू एका मुलाची आई आहेस. मग ही अशी अस्वस्थता का? त्याचे शब्द सारिकाला असह्य होऊ लागले. तिच्या दाबून ठेवलेल्या हुंदक्यांचे आवाज खोलीवर घुमत होते. काही क्षणांनंतर जेव्हा अमरेंद्रची नजर पलंगाच्या पांढऱ्या चादरीवर पडली तेव्हा तो थक्क झाला. त्याच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्याने जे पाहिले ते त्याच्या कल्पनेच्या पूर्णपणे विरुद्ध होते. त्याच्या माहितीनुसार सारिका विधवा आणि एका मुलाची आई होती, पण वास्तव मात्र खूप वेगळेच होते. त्याच्या मनात प्रश्नांचे वादळ घोंगावत होते. जर सारिका कुमारी होती, तर कबीर कुणाचा मुलगा आहे? कामिनीच्या वारंवारच्या आग्रहामुळे त्याला या लग्नाला येण्यासाठी जेमतेम वेळ मिळाला होता. त्याला अजिबात यायची इच्छा नव्हती, पण तो आपल्या मोठ्या बहिणीच्या विनंतीला नकार देऊ शकला नाही. लग्नमंडप रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला होता आणि सर्वत्र सुवेशधारी स्त्रियांची गर्दी होती. हे कामिनीच्या नंदेचे लग्न होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक उपस्थित होते. या गर्दीपासून थोडे दूर एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसला होता. त्याचा मोबाईल फोन सतत वाजत होता. कधी तो क्षणभरासाठी कॉलला उत्तर द्यायचा, तर कधी कोणाला तरी नंतर बोलायला सांगून फोन ठेवून द्यायचा. व्यस्त असण्याचा आव आणण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करत होता. जणू काही तो फक्त काही काम करण्यासाठीच आला होता. तो कॉलवरच बोलत असताना त्याची नजर अचानक समोरच्या एका जागेवर स्थिरावली. जणू काही क्षणभरासाठी वेळच थांबला होता. तिने साधा जांभळ्या रंगाचा सूट घातला होता. डोक्यावर सहजपणे एक दुपट्टा घेतला होता. तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते आणि तिचा आवाज शांत होता. ती एका वृद्ध स्त्रीशी हळू आवाजात बोलत होती. तिच्यात कोणताही दिखावा किंवा अतिरिक्त मेकअप नव्हता. तरीही ती उठून दिसत होती. अमरेंद्रने आपल्या आयुष्यात अगणित सुंदर चेहरे पाहिले होते, पण पहिल्यांदाच त्याची नजर कोणावर तरी स्थिरावली होती. त्या क्षणी त्याचा मोबाईल पुन्हा पुन्हा वाजला, पण त्याने तल्लीन होऊन कॉल कट केला. त्याने दुसरीकडे नजर वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमले नाही. तिच्या रेशमी केसांच्या बटा वारंवार तिच्या डोक्यावरून दुपट्टा बाजूला सारत होत्या आणि ती किंचित चिडून तो सावरत होती. तिची ती साधी वृत्तीसुद्धा अमरेंद्रला खूप खास वाटली. थोड्या वेळाने ती त्या स्त्रीसोबत समोरच्या टेबलावर येऊन बसली. आता ती अगदी त्याच्या समोर होती. अमरेंद्रला इच्छा असूनही नजर दुसरीकडे वळवता येत नव्हती. त्याला माहीत होतं की एखाद्या मुलीकडे अशा प्रकारे एकटक पाहणे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. तो नेहमीच एक संयमी व्यक्ती होता, पण आज जणू त्याच्या हृदयाने त्याचे सर्व तर्क आणि नियम मागे टाकले होते. त्याला अचानक कामिनीचे शब्द आठवले. मला आश्चर्य वाटते की तुझ्या स्वभावाला जुळणारी मुलगी आकाशातून पडेल की जमिनीतून उगवेल. तू लग्नाला आलास तर कदाचित तुला स्वतःला समजेल, म्हणून तू जायलाच पाहिजे. जर तू आला नाहीस तर मला तुझा खूप राग येईल. त्या क्षणी तो किंचित हसला होता, पण आता त्याला वाटले की कदाचित कामिनीचे म्हणणे बरोबर होते. तो या लग्नात केवळ विधी पार पाडण्यासाठी आला होता, पण इथे आल्यानंतर काहीतरी बदलले होते. त्याच्या हृदयातून कुठेतरी एक हळूवार आवाज आला. कदाचित तो स्वतःच या गोष्टीच्या शोधात होताच. त्याचे डोळे कामिनीला शोधण्यासाठी हॉलभर चिंतेने फिरत होते. त्याला तिच्याकडे धावत जाऊन त्या जांभळ्या रंगाच्या कपड्यातील मुलीबद्दल सर्व काही विचारावेसे वाटत होते. ती कोण होती? कुणाची मुलगी होती? कुठून आली होती? पण नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. अचानक एक लहान मूल लडखडत धावत आले आणि मम्मा म्हणत त्याने त्या मुलीला मिठी मारली. तो क्षण अमरेंद्रला विजेच्या धक्क्यासारखा जाणवला. त्या मुलीच्या चेहऱ्यावर लगेचच एक गोड हास्य पसरले. ती खाली वाकली. तिने आपले हात पसरवले आणि त्या मुलाला प्रेमाने मिठी मारली. तिच्या वागण्यात एक अशी ऊब, एक असे नाते आणि एक असे बंधन होते, ज्याने अमरेंद्रची सर्व स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त केली. म्हणजे तिचं लग्न झालंय. तिचा नवरा नक्कीच कुठेतरी आसपास असेल, कदाचित पाहुण्यांमध्ये उभा असेल किंवा टेबलावर बसलेला असेल. हा विचार मनात येताच अमरेंद्रच्या आत काहीतरी तुटले. आयुष्यात पहिल्यांदाच एका चेहऱ्याने त्याच्या हृदयाला इतका खोलवर स्पर्श केला होता आणि पहिल्यांदाच तो चेहरा दुसऱ्या कोणाचा तरी होता. ती आपल्या मुलाशी बोलत होती, हसत होती. जेव्हा ती हसली तेव्हा तिच्या गालावरची खोल खळी दिसली. त्या घटनेचा अमरेंद्रच्या हृदयावर एक विचित्र परिणाम झाला. तो गोंधळला होता. त्याला प्रश्न पडला होता की या क्षणिक दर्शनाने त्याला इतके हतबल का केले होते. त्या मेळाव्यातील वातावरण अचानक निस्तेज वाटू लागले. गोंगाट, हास्य, दिव्यांचा प्रकाश, सर्व काही निरर्थक वाटत होते. तो उठणारच होता. तेवढ्यात दुसरी एक मुलगी, ती
तिच्या जवळ आली आणि म्हणाली, "सारिका दीदी, तुम्हाला बोलवतायत." सारिका ते नाव बराच वेळ त्याच्या कानात घुमत राहिले. ती जितकी आकर्षक होती त्याहूनही तिचे नाव अधिक सुंदर वाटत होते. अमरेंद्रने ते नाव मनातल्या मनात पुन्हा उच्चारले, जणू काही ते स्मरणात राहावे म्हणून. पण लगेचच सत्य त्याच्या लक्षात आले. ती कुणाची तरी पत्नी होती. कोणाच्या तरी कुटुंबाची सून होती. त्या लहान मुलीची आई. सारिका आपल्या मुलाचे बोट धरून उभी राहिली. ती ती जवळून जात असताना एका मंद सुगंधाने त्याला स्पर्श केला. जणू काही तो क्षण पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याप्रमाणे अमरेंद्रने नकळत आपला श्वास रोखून धरला. तो लगेच कामिनीला शोधू लागला. पण काही पावले चालल्यावर त्याला आश्चर्य वाटले. कामिनीच्या बाजूला सारिका उभी होती. कदाचित ती निरोप द्यायला आली असावी. अमरेंद्र हळूच जवळ गेला तेव्हा त्याला तिचा कोमल गोड आवाज ऐकू आला. "दीदी, कृपया मला जाऊ द्या. कबीर मला खूप त्रास देतोय." कामिनी किंचित दोषारोप करणाऱ्या स्वरात म्हणाली, "तुझ्या मैत्रिणीला अजून निरोपही दिला नाही आणि तुला जायची घाई झाली आहे. हे चांगले नाही सारिका." ती हसली, पण तिच्या हसण्यात एक प्रकारची विनवणीही होती. "मी पुन्हा येईन दीदी, वचन देते. फक्त आता जायचं आहे." ती पुढे सरकली आणि तिने कामिनीला मिठी मारली. मग आपल्या मुलाला उचलून ती वळून गेली. काही क्षणातच जणू काही फक्त एक झलक दाखवायलाच आली होती, तशी ती गर्दीत दिसेनाशी झाली. अमरेंद्र तिथेच उभा राहिला. त्याने काही विचारले नाही, काही बोलला नाही. त्याला फक्त त्याच्या हृदयात एक अनामिक वेदना जाणवत होती. पहिल्यांदाच त्याच्या हृदयाने कोणाला तरी निवडले होते आणि पहिल्यांदाच ती निवड त्याच्या नशिबात नव्हती. एकेकाळी दिव्यांनी उजळलेला तो हॉल आता त्याला रिकामा वाटत होता. तो चटकन कामिनीकडे आला आणि गंभीर चेहऱ्याने म्हणाला, "दीदी, कृपया मला जाऊ द्या. मला फक्त एक महत्त्वाचे काम करायचे आहे. मला जावे लागेल." कामिनीने भुवया उंचावत विचारले, "आत्ताच? आज सगळ्यांना काय झालंय? खरंच का सगळे एक-एक करून निघून जात आहेत? आणि हो, ज्या उद्देशाने मी तुला बोलावले होते तो पूर्ण झाला की नाही? तुझी नजर कोणावर पडली होती का?" तिने किंचित झुकत कुजबुजत विचारले. अमरेंद्रने किंचित तोंड वाकडे केले. "माझी नजर तिच्यावर पडली होती. पण ते सगळं व्यर्थ गेलं. ती विवाहित निघाली. माझं इथे येणं निरर्थक ठरलं." त्याच्या स्वरात दडलेली निराशा स्पष्ट दिसत होती. कामिनी लगेच दचकली. "कोण? ती कोण आहे? मला पण सांग. ती कुठे बसली आहे?" ती इकडे तिकडे पाहू लागली. अमरेंद्रने एक दीर्घ श्वास घेतला. "अगं दीदी, शोधणं थांबव. ती गेली. काही मिनिटांपूर्वी ती तुझ्या अगदी शेजारी उभी होती." "माझ्या शेजारी?" कामिनीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. "कोण? तू सारिकाबद्दल बोलत आहेस का?" अमरेंद्र हळू आवाजात म्हणाला. "ती जितकी सुंदर आहे तितकंच." "हो, तिचं नाव त्याहूनही सुंदर आहे. पण ताई, एका विवाहित स्त्रीकडे अशा नजरेने पाहणं मला शोभत नाही. मला जाऊ दे. मी निघतो आता." तो वळणारच होता तेवढ्यात कामिनीने थोड्या मोठ्या आवाजात हाक मारली. "एक मिनिट अमरेंद्र." तो थांबला. कामिनी क्षणभर त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. जणू काहीतरी महत्त्वाचे बोलण्यापूर्वी ती शब्द निवडत होती. सारिका विवाहित होती. हे खरं आहे, पण तिचा नवरा आता हयात नाही. ती विधवा आहे. हे ऐकताच अमरेंद्र लगेच मागे वळला. त्याने डोळे आश्चर्याने आणि आशेच्या एका नव्या ठिणगीने चमकत होते. "तू खरं सांगत आहेस का?" त्याच्या आवाजात विश्वास अविश्वास यांची हेलकावे खात त्याने विचारले. कामिनीने एक दीर्घ श्वास घेतला. "हो, खरं आहे. पण अमरेंद्र, तू एका विधवेशी लग्न करशील का? ती तुला खरंच इतकी आवडते का?" क्षणभर शांतता पसरली. मग अमरेंद्रच्या ओठांवर एक आत्मविश्वासपूर्ण हास्य उमटले. "दीदी, जेव्हा मला एखादी गोष्ट आवडते तेव्हा ती मिळवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो." आणि सारिका, जणू काही ते नाव त्याच्या ओठांवर थिरले होते. "ती मला खरंच खूप आवडते." त्याच्या स्वरात निराशा नव्हती, उलट एक दृढ निश्चय होता. कदाचित हे लग्न त्याच्यासाठी व्यर्थ नव्हते. कदाचित नियतीने त्याला नेमक्या त्याच ठिकाणी आणले होते जिथे त्याच्या आयुष्याची एक नवीन वाट सुरू होणे निश्चित होते. दुसऱ्या दिवशी दुपारी कामिनी अमरेंद्रचा प्रस्ताव घेऊन सारिकाच्या घरी आली. साधं पण तरीही सुस्वच्छ घर. तारावरच्या घंटेचा आवाजाने आत पसरलेली मंद शांतता. सगळं काही सर्वसामान्य होतं, पण कामिनीच्या येण्यामागे एक मोठा उद्देश होता. सारिकाची आई सुलोचनाला फक्त एवढेच माहीत होते की ती ती सारिकाच्या मैत्रिणीची वहिनी होती. त्याहून अधिक काहीच नाही. तिने तिचे आपुलकीने स्वागत केले आणि तिला दिवाणखान्यात बसवले, जिथे सारिकाचे वडील सुरेश हे देखील उपस्थित होते. काही औपचारिक गप्पांनंतर जेव्हा कामिनीने थेट मुद्द्यावर येत अमरेंद्रच्या नात्याचा उल्लेख केला तेव्हा ते जोडपे क्षणभर चकित झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. अमरेंद्रचे कुटुंब उच्चभ्रू आणि श्रीमंत होते, तर सारिका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. या फरकामुळे त्यांच्या मनात आपोआपच प्रश्न निर्माण झाले. सारिकाची आई सुलोचनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली की, "आमची ही इच्छा आहे की आमच्या मुलीचे लग्न व्हावे. ती आनंदात असावी. ती पुढच्या वर्षी 24 वर्षाची होईल." पण
तिच्या लग्नाला होकार नाही. ती स्पष्टपणे सांगते की ती तिच्या मुलाशिवाय लग्न करणार नाही. आम्ही तिला अनेकदा समजावून सांगितलं की आम्ही मुलाला स्वतः वाढवू, त्याची काळजी घेऊ आणि त्याला स्वतःजवळ ठेवू. पण सारिका कोणत्याही परिस्थितीत तयार झाली नाही. तिचे एकच उत्तर होते की जो कोणी तिच्याशी लग्न करेल त्याने तिच्या मुलासोबत तिला स्वीकारावे. ती आपल्या मुलापासून वेगळे होण्याचा विचारही करू शकत नाही. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा लग्नाचे प्रस्ताव येतात तेव्हा मुलाबद्दल ऐकून ते मागे हटतात. बोलताना तिच्या आवाजात थकवा आणि डोळ्यात दुःख होते. कामिनी प्रेमाने हसून म्हणाली, आईला तिच्या मुलापासून कसे वेगळे करता येईल? हा तिच्यावर अन्याय होईल. मग तिने स्पष्ट शब्दात सांगितले की अमरेंद्रला सर्व काही माहीत आहे. सारिकाचे वैधव्य आणि तिचा 2 वर्षाचा मुलगा असे असूनही त्याला हे नाते हवे आहे. स्वयंपाकघरात उभी असलेल्या सारिका हे सर्व ऐकत होती. चहाचा ट्रे तयार करत असताना तिचे हात क्षणभर थांबले. स्वयंपाकघर आणि दिवाणखाना यांच्यात फारसे अंतर नव्हते, त्यामुळे प्रत्येक शब्द तिच्यापर्यंत पोहोचत होता. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. दिवाणखान्यात कामिनी तिला वारंवार खात्री देत होती की तिच्या भावाला आयुष्यात पहिल्यांदाच एक मुलगी आवडली आहे. तो एक दयाळू आणि जबाबदार माणूस आहे. तो ज्या कोणत्या मुलीचे नाव स्वतःच्या नावाशी जोडेल तिला तो आदर आणि आनंद देईल आणि त्या मुलाबद्दल बोलायचे झाल्यास तो त्याला दत्तक घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या बाबतीत सारिकाला किंवा तिच्या आईवडिलांना काळजी करण्याची गरज नाही. हे ऐकून सारिकाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आशेची चमक आली. एवढ्या मोठ्या आणि सुखी कुटुंबातील असं नातं आणि त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुलीला तिच्या बाळासोबत दत्तक घेण्याची कल्पना. त्यांना आणखी काय हवं होतं? सुलोचनाने कामिनीला नेहमीच एक शांत आणि चांगल्या स्वभावाची स्त्री म्हणून पाहिलं होतं. त्यामुळे तिला खात्री होती की तिचा भाऊ सुद्धा तसाच असेल. जास्त विचार न करता ते तयार झाले. दरम्यान सारिका हातात एक ट्रे घेऊन दिवाणखान्यात शिरली. तिची नजर खाली झुकलेली होती आणि तिने हात जोडले होते. खोलीतील संभाषण आता तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय बनले होते आणि आपले नशीब बदलत असल्याचे क्षण ती शांतपणे अनुभवत होती. दिवाणखान्यात गप्पा चालूच होत्या. तेवढ्यात छोटा कबीर लडखडत धावत आला आणि सारिकाच्या पायाला मिठी मारून म्हणाला, आई मला भूक लागली आहे. त्याच्या निरागस आवाजात आग्रह आणि माया दोन्ही होते. सारिकाचा चेहरा लगेचच प्रेमाने उजळला. ती खाली वाकली आणि तिने त्याला उचलले आणि त्याच्या कपाळावर हळुवारपणे चुंबन घेत म्हणाली, ठीक आहे माझ्या बाळा, मी तुला लगेच खायला देते. ती काही क्षणांसाठी आत गेली. थोड्या वेळाने ती नाश्त्याचा ट्रे घेऊन आली आणि तो कामिनीसमोर ठेवला. ती पुढे झुकली होती. तिची देहबोली किंचित संकोचलेली होती. ती वळून निघून जाणारच होती. तेवढ्यात कामिनीने प्रेमाने हाक मारली, सारिका कृपया बस. मी तुझ्या घरी पहिल्यांदाच आले आहे असे का वाटतंय? ती क्षणभर थांबली. तिच्या चेहऱ्यावर किंचित चिंतेचे भाव उमटले. नाही दीदी, तसं नाहीये. खरं तर मला कबीरला खाऊ घालायचं आहे. मी लवकरच परत येईन, असे हळू आवाजात म्हणून ती आत परत गेली. खरं तर तिच्याबद्दल होणाऱ्या चर्चांना सामोरे जाणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. तिच्याबद्दल बोललं जात होतं, तिच्या आयुष्याचे निर्णय घेतले जात होते आणि तिला त्या क्षणांपासून दूर वळायचं होतं. दुसरीकडे जेव्हा तिच्या आईवडिलांनी ठाम संमती दिली तेव्हा कामिनीचा चेहरा समाधानाने उजळून निघाला. आपण एक मोठा निर्णय घेतला आहे असे तिला वाटले. कामिनीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. तिच्या खांद्यावरून जणू एक मोठी जबाबदारी उतरली आहे असे तिला वाटले. घरातून बाहेर पडल्याबरोबरच तिने मनातल्या मनात तयारीचे नियोजन सुरू केले. वेळ फार कमी होता. 6 महिन्यात ती परदेशात आपल्या पतीकडे जाणार होती. त्यामुळे त्याआधी अमरेंद्रचे घर सुखसमाधानाने उजळून निघावे अशी तिची इच्छा होती. दुसऱ्याच दिवशी तिने खरेदीला सुरुवात केली. कपड्यांचे डिझाईन, दागिन्यांचे सेट, आमंत्रण पत्रिका, हॉलची बुकिंग, प्रत्येक गोष्टीत तिने स्वतःच खूप लक्ष घातले. तिला तिच्या भावाच्या आनंदाची खूप काळजी होती आणि सारिकाच्या आनंदाला जराही कमी होऊ द्यायचेच नव्हते. तिच्यासाठी हे केवळ एक लग्न नव्हते, तर एका अशा मुलीची नवी सुरुवात होती, जिने अगदी लहान वयातच आयुष्याच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले होते. त्या दिवशीही अमरेंद्र नेहमीप्रमाणे खूप लवकर ऑफिसमधून घरी परतला होता. दिवाणखान्याचे स्वरूपच बदलले होते. सोफ्यावर, टेबलावर आणि अगदी गालिच्यावरही वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे कपडे पसरलेले होते. कामिनी प्रत्येक जोडी काळजीपूर्वक न्याहाळत होती. कधी रंग तपासण्यासाठी एखादा कपडा उजेडात ताणून पाहत होती, तर कधी तो बाजूला ठेवत होती. अमरेंद्र आत येताच हसून म्हणाला, हा कसला बाजार आहे दीदी? कामिनीने मान वर करून खेळकरपणे म्हटले, मला वाटतं तुम्ही दोघांनी जाऊन लग्नाचा ड्रेस स्वतःच निवडावा. शेवटी अशी संधी आयुष्यात एकदाच येते. अगदी बरोबर, प्रश्नच नाही. अमरेंद्रने डोळे चमकवत लगेच उत्तर दिले. त्याचा चेहरा उजळला. त्याच्या स्वरात तेच नैसर्गिक आनंद होता, जो कामिनीला गेल्या काही दिवसांपासून जाणवत होता. आपल्या भावाचा तेजस्वी चेहरा पाहून तिने त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी मनातल्या मनात प्रार्थना केली. उत्साहाच्या भरात तिने लगेच सुलोचनाला फोन करून आपली कल्पना सांगितली. पण मिळालेला प्रतिसाद अनपेक्षित होता.
तिला नम्रपणे नकार देण्यात आला. सारिका तिच्या लग्नाचा पोशाख निवडायला अमरेंद्रसोबत जायला तयार नव्हती. फोन ठेवताच खोलीतील वातावरण बदलले. का? अमरेंद्रच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. ती या नात्यात नाखुश आहे का? कामिनी थोडी अस्वस्थ झाली. नाही नाही, तसं नाहीये. तिचे आई वडील खूप खुश आहेत. त्यांनी लगेच होकार दिला. ती क्षणभर थांबली. मग गंभीरपणे म्हणाली, कदाचित ती स्वभावानेच लाजाळू असेल. ती किती साधेपणाने राहते हे तू पाहिलं नाहीस का? मग याचा विचार कर. तिने लग्न आधीच अनुभवले आहे. समाजातील नजर, लोकांच्या चर्चा, कदाचित तिला कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन नको असेल. असं वागणं योग्य नाही असं तिला वाटत असेल. हेही शक्य आहे. अमरेंद्रने एक दीर्घ श्वास घेतला. ते शब्द पटण्यासारखे होते, पण त्याच्या हृदयाला ते पटत नव्हते. दुःख सोसलेल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर सहसा दिसणारी जडपणाची छटा त्याला सारिकाच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती. त्याला ती सकाळच्या कोमल सूर्यप्रकाशासारखी वाटत होती. ताजी, तेजस्वी आणि चैतन्यमय. याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. ती एक 2 वर्षाच्या मुलाची आई होती की पूर्वी विधवा होती, हे खरंच कोणालाही वाटत नव्हते. तो काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, तिने कोणत्याही दबावाखाली हे लग्न करू नये अशी माझी इच्छा आहे. तिच्या मनात किंचितही संकोच असेल तर मला ते कळायलाच हवं. कामिनीने प्रेमाने त्याचा हात धरला. निराश होऊ नकोस. प्रत्येक मुलीची आपल्या भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. कदाचित ती फक्त सावधगिरी बाळगत असेल. अमरेंद्रने होकारार्थी मान हलवली, पण त्याच्या मनात आधीच एक अस्वस्थता निर्माण झाली होती. सारिकाला मिळवण्यासाठी तो आधीच आतुर झाला होता आणि आता हे थोडेसे अंतर त्याची इच्छा अधिकच वाढवत होते. त्याला जाणवत होते की तो तिला समजून घेण्याचा जितका जास्त प्रयत्न करत आहे, तितकाच तो तिच्याकडे ओढला जात होता. शेवटी लग्नानंतर तो क्षण आला तेव्हा सारिका लाल रंगाच्या पोशाखात अमरेंद्र सोबत बसली. डोक्यावर दुपट्टा, हातांवर मेहंदी आणि खाली झुकलेली नजर. ती कमालीची सुंदर दिसत होती. अमरेंद्र 31 वर्षाचा होता. सारिका 24 वर्षाची होती. पण त्या क्षणी त्याला ती 18 वर्षाचीच आहे असे वाटले. त्याचे हृदय धडधडत होते. तो सारखा तिच्याकडे पाहत होता आणि नजर हटवणे त्याला कठीण जात होते. तो मुद्दाम तिच्या थोडा जवळ बसला, जेणेकरून त्यांचा खांदा तिच्या खांद्याला लागला. सारिका किंचित मागे सरकली. तिचे हात थरथरत होते आणि तिच्या चेहऱ्यावर हलकी अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. मेकअप केलेला असूनही तिच्या कपाळावर घामाचे बारीक थेंब चमकत होते. ती खूप लाजाळू आणि सुसंस्कृत दिसत होती. त्या क्षणी छोटा कबीर धावत आला आणि त्याने आपल्या आईला मिठी मारली. अमरेंद्र चकित झाला. क्षणभरासाठी तो खरोखरच विसरला होता की सारिकाला एक मुलगा देखील आहे. त्याने मुलाकडे पाहिले, मग सारिकाकडे. त्याच्या मनात एक विचार आला, पण त्याने पटकन स्वतःला सावरले. जर त्याला सारिकाला आनंदी ठेवायचे असेल तर त्याला कबीरलाही मनापासून स्वीकारावे लागेल. तो पुढे सरकला आणि त्याने कबीरला आपल्या बाहूंमध्ये उचलले. ते बाळ गुबगुबीत आणि मोठ्या डोळ्यांचा होता. तो अनोळखी चेहरा पाहून त्याला थोडी अस्वस्थता वाटली. सुलोचना बाळाला घेण्यासाठी लगेच पुढे सरसावली, पण अमरेंद्रने हळूवारपणे म्हटले, आई, त्याला राहू द्या, मी त्याला सांभाळेन. सारिका हे सर्व शांतपणे पाहत होती. तिने अमरेंद्रला इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहिले होते. त्याचा आवाज सौम्य होता आणि तो त्या मुलाला अत्यंत आपुलकीने वागवत होता. सारिकाच्या हृदयाची धडधड वाढत होती, पण ती आता पूर्वीसारखी घाबरलेली नव्हती. थोड्या वेळाने जाण्याची तयारी सुरू झाली. घर रडण्याच्या आणि हुंदक्यांच्या आवाजाने दुमदुमले होते. अमरेंद्र सुद्धा उठला. तो सारिका आणि कबीर दोघांनाही आपल्यासोबत घेऊन जाणार होता. ही त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती आणि तो या क्षणांची आतुरतेने वाट पाहत होता. बाळा, माझी मुलगी आता आम्ही तुझ्या हवाली करत आहोत. तिला नेहमी आनंदी ठेव. तिला कधीही दुखवू नकोस. ती खूप आज्ञाधारक आणि दयाळू आहे. खूप निरागस आणि हुशार आहे. आज मी तिला तुझ्या हवाली करत आहे. सारिकाचे वडील सुरेश यांचा आवाज दाटून आला. त्याने तिच्या डोक्यावर थरथरता हात ठेवला आणि ती स्वतःला सावरू शकली नाही. पुढच्या क्षणी तिने वडिलांना मिठी मारली आणि सुलोचनाजींची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांचे डोळे लाल झाले होते आणि अश्रू थांबतच नव्हते. या परिस्थितीत घरातील प्रत्येक जण भावूक झाला होता. कामिनी सुलोचनाला धीर देण्यासाठी पुढे सरसावली आणि तिला वारंवार आश्वासन देत होती की अमरेंद्र सारिकाला खूप आनंदी ठेवेल. तो एक जबाबदार आणि दयाळू माणूस असून तिला कधीही इजा पोहोचवणार नाही. अमरेंद्र हे सर्व शांतपणे पाहत होता. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला निरोपाची भावना इतक्या तीव्रतेने जाणवली. आनंद आणि विरहाचा हा संमिश्र क्षण त्याच्यासाठी नवीन होता. शेवटी सारिकाला गाडीजवळ आणण्यात आले. अश्रूंनी भरलेल्या खाली झोकलेल्या डोळ्यांनी ती येऊन अमरेंद्रच्या बाजूला बसली. गाडीचा दरवाजा बंद होताच बाहेरचा गोंगाट हळूहळू शांत झाला. अमरेंद्रने हळुवारपणे तिचा हात हातात घेतला. तिचा तळ हात घामाने भिजलेला होता आणि किंचित थरथरत होता. त्याने तिचा हात हळुवारपणे दाबला, जणू काही तिला मूकपणे खात्री देत होता की ती एकटी नाही. सारिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मग तिने आपली नजर खाली झुकवली. हळूहळू तिचे अश्रू थांबले. तिच्या हृदयात दाटून आलेल्या विरहाच्या वेदनाची जागा आता एका नव्या संकोचाने आणि एका अज्ञात प्रवासाच्या विचाराने घेतली होती. गाडी पुढे निघून गेली होती आणि तिचे आयुष्यही. कामिनीने सारिकाला हळुवारपणे अमरेंद्रच्या खोलीत त्याच्या पलंगावर बसवले.
खोली सजवलेली आणि मंद प्रकाशाने उजळलेली होती. सारिकाचे हृदय धडधडत होते. ती पलंगाच्या कडेला वळून बसली. कामिनी दाराजवळ थांबली. मग हळू आवाजात म्हणाली, "सारिका, तुला काही हरकत नसेल तर मला तुझ्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. आज रात्री कबीरला माझ्यासोबत राहू दे. मी वचन देते की मी त्याची पूर्ण काळजी घेईन. आजची रात्र अमरेंद्रच्या आयुष्यातील खूप खास आहे. तू आराम करावा आणि त्याच्यासोबत वेळ घालवावा अशी माझी इच्छा आहे. तुझा काही आक्षेप आहे का?" सारिका क्षणभर दचकून तिच्याकडे बघत राहिली. तिला आठवले की निरोपाच्या आधी तिच्या आईने तिला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. नवऱ्याचे हक्क, त्याचा आदर आणि नव्या घराची जबाबदारी. काही क्षणांनंतर तिने हळूच मान हलवली. "हो दीदी, पण फक्त आज रात्रीपुरताच. कबीरशिवाय मला एक मिनिटभरही शांत झोप लागत नाही. मी त्याच्याशिवाय झोपू शकत नाही." तिच्या आवाजात सत्य आणि वात्सल्यपूर्ण काळजी स्पष्टपणे जाणवत होती. कामिनी हलकेच हसली. "अर्थातच, तो तुझा मुलगा आहे. आपल्या मुलाशिवाय आईला शांती कशी मिळणार? मला तुझ्या भावना समजतात. मला ही 3 मुलं आहेत." तिने प्रेमाने तिच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, "काळजी करू नकोस. कबीरची मी व्यवस्थित काळजी घेईन. तू फक्त आराम कर." असे म्हणून कामिनीने तिला आरामात बसायला सांगितले. दार हळूच बंद केले. बाहेरून कडी लावली आणि निघून गेली. खोलीत आता पूर्णपणे शांतता पसरली होती आणि सारिकाला तिच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. सारिकाचे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की जणू ते तिच्या छातीतून बाहेर पडेल असे तिला वाटत होते. सुमारे 15 मिनिटांनी अमरेंद्र खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य होते आणि त्याच्या वागण्यात तोच अढळ आत्मविश्वास होता, जो नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग होता. सारिका मान खाली घालून बसली होती. अमरेंद्र हळूच तिच्या जवळ गेला आणि तिच्या जवळ बसताच त्याला सारिकाचे शरीर थरथरताना जाणवले. अंतर्मनात तो गोंधळला होता. हे तिचं पहिलं लग्न नव्हतं, तरीही ती इतकी घाबरलेली होती. पण का? की अजून काहीतरी वेगळंच होतं असा त्याने विचार केला. मग त्याने हळूच वाकून तिचे स्वागत केले. "यार, मी माणूस आहे की भूत? तू माझ्याकडे एकदाही बघत नाहीस?" अमरेंद्र हसत म्हणाला, "मुली नेहमीच माझ्याकडे वळून वळून बघतात. पण आज तुझं मौन मला विचार करायला लावतं आहे. कदाचित तुला तुझ्या सौंदर्याबद्दल शंका वाटत असेल." सारिकाचे ओठ निशब्द होते. तिने मान झुकवली होती आणि तिची नजर खाली खिळली होती. अमरेंद्र हळू आवाजात म्हणाला, "शांत हो. घाबरण्याची गरज नाही." मग त्याने तिच्या हातावर थाप मारत विचारले, "जेवलीस का? भूक लागली आहे का? काही हवं आहे का?" सारिका गप्प बसली होती. तिचा चेहरा इतका खाली झुकलेला होता की अमरेंद्रला फक्त तिचे डोकेच दिसत होते. मग अचानक तिने आपला चेहरा किंचित वर उचलला आणि तिची एक झलक दिसली. तिच्यातील लाज आणि संकोचामुळे तिचे रूप अधिकच खुलून दिसत होते. अमरेंद्रच्या हृदयाची धडधड वाढली. तो हळू आवाजात म्हणाला, "जा, हे जड कपडे बदलून ये. तुला कदाचित त्यात आराम वाटत नसेल." अमरेंद्रचे शब्द ऐकून सारिका लगेच उठली. तिने स्वतःला सावरले आणि ती चेंजिंग रूममध्ये गेली. धडधडणाऱ्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न करत ती हळूहळू कपडे बदलू लागली. मग तिने हळूच आपला दुपट्टा आणि आपले सर्व दागिने काढले. पण ब्लाऊजची नाडी अडकल्यासारखी झाली. हात मागे नेत तिने ती सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ती उघडतच नव्हती आणि हलतही नव्हती. घाईगडबडीत आणि भीतीमुळे त्या दोन्ही दोऱ्या एकमेकात गुंतल्या होत्या. सारिकाने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण ब्लाऊज शरीराला इतका घट्ट बसला होता की जणू काही तो जागच्या जागी गोठून गेला होता. थोड्या वेळाने तिच्या डोळ्यात अश्रू चमकू लागले. "कात्रीनेच कापून टाकूया," असा तिने स्वतःशीच विचार केला, पण तिथे कात्री नव्हती. दरम्यान अधीरतेने तिची वाट पाहत होता. त्याचे हृदय धडधडत होते. थोड्या वेळाने काळजीने तो चेंजिंग रूम जवळ गेला. खोलीच्या दारावर टकटक केली. "काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुला काही हवं आहे का?" सारिकाला घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली. "हो, तुमच्याकडे कात्री असेल तर मला द्या. ब्लाऊजची नाडी सुटत नाहीये." अमरेंद्र हसला. मग थोड्या वेळाने म्हणाला, "हे घे कात्री." सारिका कात्री घेण्यासाठी पुढे सरसावली तेव्हा अमरेंद्रने लगेच तिचा हात धरला आणि तो स्वतः चेंजिंग रूममध्ये शिरला. दुपट्ट्याशिवाय तिचे ते रूप पाहून अमरेंद्रचे मन हेलावले. अमरेंद्र नकळतपणे पुढे सरकला. "तू एवढी का काळजी करत आहेस? मी दोरी सोडवतो." सारिका भीतीने मागे वळली. अमरेंद्रने हळूच दोरी सोडवण्यासाठी हात पुढे केला आणि तिच्या मानेकडे हात ठेवला, पण ती लगेच मागे सरकली. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. "काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का?" अमरेंद्रने थोड्या खिन्नपणे विचारले. "नाही, नाही, तसं नाहीये." सारिका हलकेच हसून म्हणाली. अमरेंद्रच्या ओठांवर एक मनमोहक हास्य उमटले. जणू काही सुटका अशक्यच आहे. अशा प्रकारे त्याने सारिकाला मिठी मारली. सारिकाने पहिल्यांदाच अमरेंद्रच्या खोल, धुंद करणाऱ्या डोळ्यांमध्ये पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि हृदयातील कोमलता पाहून आपल्या समोरचा व्यक्ती जगातील सर्वात प्रिय पुरुष आहे असे तिला वाटले. सारिकाच्या हास्याने अमरेंद्रच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ती रात्र त्यांच्यासाठी जणू काही कृपाळू होती. जणू शतकानुशतकांची शांतता एका क्षणात सामावली होती. ती लाजाळू होती, पण तिने स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केले होते. अमरेंद्रच्या आयुष्यात प्रवेश करणारी ती पहिली मुलगी होती. असे असले तरीही
अमरेंद्र पहिल्यांदाच सारिकाच्या इतक्या जवळ आलेला पहिलाच पुरुष होता आणि हे सत्य अमरेंद्रसाठी पूर्णपणे नवीन, अपरिचित आणि खूप खास होते. दारावर हलकीशी थाप पडली आणि अमरेंद्रचे डोळे लगेच उघडले. त्याची नजर थेट सारिकावर पडली, जी सोफ्यावर बसून सकाळच्या प्रकाशाकडे शांतपणे पाहत होती. तिचे केस अजूनही थोडे ओले होते आणि तिचा दुपट्टा डोक्याभोवती व्यवस्थित गुंडाळलेला होता. आणि त्या गुलाबी पोशाखामुळे तिचे व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसत होते. अमरेंद्रने क्षणभर श्वास रोखून धरला. त्याला काहीतरी विचारायचे होते, पण शब्द थांबले. सारिका हसली. तिने चुटकी वाजवली आणि म्हणाली, कामिनी दीदीला कबीरला माझ्याकडे आणायला सांगा. बाहेर पाहुणे आहेत आणि मला लाज वाटते. अमरेंद्र प्रेमाने म्हणाला, ये माझ्या शेजारी बस. ती शांतपणे जाऊन त्याच्या जवळ बसली. अमरेंद्रची नजर तिच्या मेहंदी लागलेल्या हातांवर खेळली होती. त्याचे हृदय पिळवटून निघाले होते. मग तो हळूच म्हणाला, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. तुला माहीत आहे की जर तो दुसरा कोणी असता तर त्याने कदाचित विचारलंही नसतं. सारिकाला माहीत होतं की तो हा प्रश्न नक्कीच विचारेल. तिचं मन आधीच तयार होतं. तू कुमारी आहेस, मग हे बाळ कुणाचं आहे? सारिका गप्प राहिली. तिचे ओठ मिटलेले होते, डोळे पाणावलेले होते आणि हृदयाची धडधड वाढत होती. अमरेंद्रला राग आला तर काय होईल याची तिला भीती वाटत होती. अंतर्मनात तिला खात्री होती की ते बाळ तिचंच आहे. तिने त्याला मोठ्या प्रेमाने वाढवलं होतं. अमरेंद्र काही क्षण शांत राहिला, मग गंभीर होऊन म्हणाला, सारिका, मला सत्य कळले आहे. तू पूर्णपणे पवित्र आहेस. फक्त मला खरं सांग, हे बाळ कोणाचे आहे? सारिकाच्या डोळ्यात पाणी आले. अमरेंद्रने लगेच आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसले. ती चेहरा लपवून हुंदके देत होती. तू मला सोडून दे किंवा घटस्फोट दे, पण मी तुला या मुलाबद्दल काहीही सांगणार नाही. अमरेंद्रने एक दीर्घ श्वास घेतला. सारिकाचे अश्रू त्याच्या हृदयावर पडले. त्यांच्या लग्नाची ती पहिली सकाळ होती आणि तिला रडवण्याची कल्पनाही तो करू शकत नव्हता. त्याने प्रेमाने सारिकाच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाला, तुला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मला फक्त एक छोटीशी गोष्ट जाणून घ्यायची होती आणि मी आभारी आहे की देवाने आज मला तुझ्यासारखी मुलगी दिली, जिला आजपर्यंत कोणत्याही परपुरुषाने स्पर्श केलेला नाही. सारिका निरागसपणे म्हणाली, मी खरं सांगत आहे, तुमच्या आधी मला कोणीही स्पर्श केला नाही. अमरेंद्रने तिला आपल्या मिठीत घेतले. मी तुझ्याकडून हे स्पष्टीकरण कधी मागितले आहे? मी आज तुला फक्त एकच गोष्ट विचारली आणि मी वचन देतो की मी तुला हा प्रश्न पुन्हा कधीही विचारणार नाही. त्याने आपल्या प्रेमाने सारिकाचे अश्रू पुसले. सारिकाच्या कंपनीने अमरेंद्रचे जगच बदलून टाकले होते. ऑफिसमध्ये त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. सतत तिचेच विचार त्याच्या मनात घोळत होते. सारिका किती आनंदी आहे हे पाहण्यासाठी तो आपले सर्व काम मॅनेजरवर सोपवून लवकर घरी यायचा. स्त्रियांपासून दूर राहणारा अमरेंद्र आता फक्त एकाच मुलीच्या प्रेमात होता. तिच्या उपस्थितीतच त्याला आपलं संपूर्ण जग सापडत होतं. त्याच्या लग्नाला फार काळ लोटलेला नव्हता, त्यामुळे प्रत्येक क्षण एका वेगळ्याच प्रकारच्या ओढीने आणि अस्वस्थतेने भरलेला होता. एक दिवस कबीर झोपण्यास नकार देत रात्रभर खेळत होता. यार, हा क्रूर कबाब में हड्डी असलेला गोड बाळ कधी झोपणार? अमरेंद्र हसत म्हणाला, जेव्हा सारिकाला खळखळून हसली. पण थोड्याच वेळात कबीरला मम्मा म्हणताना ऐकले तेव्हा अमरेंद्रचे हृदय द्रवले. ते बाळ त्याला खूप प्रिय झाले होते. त्या दिवसापासून अमरेंद्रने सारिकाला कबीरबद्दल एकही प्रश्न विचारला नाही, कारण त्याने त्या बाळाला पूर्ण प्रेमाने स्वीकारले होते. कबीर पहाटे 4 वाजता झोपला. अमरेंद्रने त्याची खोली आधीच सुंदरपणे सजवून ठेवली होती. त्याच्यासाठी सगळी खेळणी आणि सर्व सुखसोयी तिथे होत्या. जेव्हा सारिकाने पहिल्यांदाच कबीरची खोली पाहिली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आता हे अश्रू कसले आहेत? अमरेंद्रने लगेच तिचे अश्रू पुसले. मी माझ्या आयुष्यात असं काय चांगलं काम केलं आहे की देवाने मला तुझ्यासारखा जीवनसाथी दिला? सारिका जड आवाजात म्हणाली. अमरेंद्र प्रत्येक क्षणी तिच्यासोबत होता. तो केवळ तिच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करत नव्हता, तर कबीरलाही सर्वत्र सोबत घेऊन जात असे. त्या दिवशी तो सारिकाला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. तिथे जेवताना त्याच्या मागे बसलेल्या मुली कुजबुजल्या, किती गोड जोडी आहे आणि बाळसुद्धा खूप गोंडस आहे. मुलींच्या गप्पांवर सारिका हसले आणि अमरेंद्र तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. सारिकाबद्दलचे त्याचे प्रेम दिवसेंदिवस बहरत होते. पण कधी कधी अमरेंद्रला प्रश्न पडायचा की हे मूल कोणाचे असेल, कारण सारिका आणि तिचे आई वडीलही याबद्दल काहीही सांगायला तयार नव्हते. तरीही अमरेंद्रच्या मनात एकच विचार होता, त्याच्या आयुष्यातील एकमेव आनंद सारिका सोबतच होता. बाकी सर्व काही कमी महत्त्वाचे होते. एके दिवशी सारिकाने स्वतःच अमरेंद्रला सांगितले, मी या मुलासाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मला
मला माहीत होते की या समाजातला कोणताही पुरुष मला आणि या मुलाला एकत्र स्वीकारणार नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य कुमारी म्हणून जगले असते आणि मेले असते, पण मी त्याला कधीही सोडणार नव्हते. अमरेंद्र, कृपया मला यात कधीही जबरदस्ती करू नकोस. तिच्या आवाजात वेदना आणि आकर्षण दोन्हीही होते. अमरेंद्र हसला. सारिका, तुझे या बाळावर किती प्रेम आहे हे मला माहीत आहे. आणि प्रेम करण्यासाठी आपण त्या बाळाला जन्म द्यायलाच हवा असं अजिबात नसतं. कधी कधी आपण ज्याला वाढवतो त्याच्यावर स्वतःच्या जीवाहूनही जास्त प्रेम करायला लागतो. हे तुला पाहून अगदी स्पष्ट दिसतंय. अमरेंद्रचे हे सौम्य वागणे आणि अथांग प्रेम पाहून सारिका शांत झाली. तिने तिच्या आयुष्यात आधीच खूप कष्ट पाहिले होते. भाऊ, वहिनी, आई-वडील, बहीण सगळेच तिच्याशी कडक वागत आणि त्या मुलामुळे तिला आधीच टोमणे ऐकावे लागत होते. ही आयुष्यभर कुमारीच मरेल बघ. तिने स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे. तिची मोठी बहीण मीरा प्रेमाने म्हणायची, बाळा, आज मी या मुलाचा खर्च उचलत आहे. उद्या जर मी मेलो तर तू एकटी पडशील. कोणताही भाऊ किंवा बहिणी तुला आणि या मुलाला सहन करणार नाही, सुलोचनाजी म्हणायच्या. सारिका मनातल्या मनात विचार करत होती, पण तिचा देवावर पूर्ण विश्वास होता. ती संयमी होती आणि सर्व काही सहन करत होती. आज देवाने तिला प्रेम आणि संपत्ती या दोघांचा आशीर्वाद दिला होता. ती या बंगल्याची एकमेव मालकीण आणि अमरेंद्रच्या हृदयाची राणी होती. कबीरने ज्या गोष्टीला स्पर्श केला की अमरेंद्र त्याच्या समोर ती वस्तू आणून ठेवायचा, त्या लहान मुलाचा निरागस चेहरा आनंदाने उजळून निघायचा आणि सारिकाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून यायचे. अमरेंद्रने तिला केवळ आनंदी ठेवण्याचेच नव्हे तर तिला कधीही दुःख न देण्याचे वचन दिले होते. सारिका आणि अमरेंद्रचे वैवाहिक जीवन प्रेम आणि शांतीने भरलेले सुंदर चालले होते. पण एके दिवशी अचानक त्याच्या आयुष्यात अशी उलथापालथ झाली जी सर्व काही बदलून टाकणार होती. तो दिवस अमरेंद्रसाठी थोडा विचित्र होता. तो लवकर घरी आला, पण सारिका आणि कबीर तिथे नव्हते. मॅडम साहेबा कुठे गेल्या आहेत? त्याने पहारेकऱ्याला विचारले. नाही साहेब, त्यांनी मला काही विशेष सांगितले नाही. त्या फक्त एवढंच म्हणाल्या की मी ड्रायव्हरसोबत जात आहे. खरं तर सारिकाने स्वतःच ड्रायव्हरला सांगितले होते की ती रिक्षाने जाईल. अमरेंद्रच्या मनात भीती दाटून आली होती, पण जेव्हा ती परत आली तेव्हा तिचा चेहरा बदलला होता. जणू काही ती एखाद्या मोठ्या धक्क्यातून सावरली होती. तिच्या गालांवरून अश्रूंच्या धारांच्या खुणा अगदी स्पष्ट होत्या. अमरेंद्रला पाहताच ती म्हणाली, अरे, तू आज लवकर घरी आलास? सारिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मग त्याने हसून उत्तर दिले, हो हो, मी ठीक आहे. मला फक्त तुला भेटावंसं वाटलं म्हणून मी लवकर घरी आलो. अमरेंद्रने तिच्याकडे निरखून पाहिले. पण तू पूर्ण 2 तास कुठे होतीस? जर तुला तुझ्या आईवडिलांकडे जायचे होते तर तू मला सांगायला हवे होतेस आणि तू गाडीने का नाही गेलीस? सारिका संकोचात म्हणाली, हो, ते फक्त एक महत्त्वाचे काम होते. पण तिने अमरेंद्रला त्या महत्त्वाच्या कामाबद्दल सांगितले नव्हते. या गोष्टीमुळे अमरेंद्रच्या मनात सतत प्रश्न निर्माण होत होते. त्याने सारिकाला अनेकदा बाहेर जाताना पाहिले होते. कधी त्याला पहारेकऱ्याकडून माहिती मिळायची तर कधी तो लवकर घरी यायचा आणि ती निघून गेलेली असायची. त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटायचे. ती कुठे जात असेल? मला ती का सांगत नाहीये? पण मी तिला स्वतःच विचारले पाहिजे. काही गैरसमज होणार नाही. एक दिवशी अमरेंद्र सारिकाचा पाठलाग करत होता. त्याचे मन अस्वस्थ होते. पण त्याने जे पाहिले त्याने त्याला धक्काच बसला. सारिका एका मनोरुग्णालयासमोर थांबली. कबीरचे बोट धरले. ओढणी पांघरून ती पुढे चालू लागली. हे दृश्य अमरेंद्रसाठी धक्कादायक होते आणि तो गप्पपणे तिच्या मागे गेला. सारिका जनरल वॉर्डमधील एका पलंगाजवळ थांबली. तिथे एक मुलगी बसली होती. तिचे केस विस्कटलेले होते. चेहऱ्यावर काही जखमांच्या खुणा होत्या आणि चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य होते. तिच्यावर बहुधा उपचार सुरू असावेत. ती कबीरला सांगत होती, आईला नमस्कार कर. नाही, ती माझी आई नाही, तू माझी आई आहेस. कबीर थोडा गोंधळला होता, पण तरीही तो प्रेमाने बोलला. त्या मुलीने हळुवारपणे आपला हात पुढे केला. सारिका प्रेमाने तिचे केस विंचरत असल्याचे पाहून अमरेंद्रला थोडे वेगळे वाटले. त्या मुलीची मानसिक स्थिती ठीक नव्हती, पण सारिका आणि कबीरचे प्रेम तिला दिलासा देत होते. अमरेंद्र तिथून परतला, पण त्याचे मन दुःखाने भरले होते. त्याच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते, ज्यांची उत्तरे अत्यंत महत्त्वाची होती. त्याला माहीत होते की काही रहस्य अशी होती जी केवळ सारिकानेच उघड केल्यास उलगडू शकणार होती. त्या रात्री कबीर झोपी गेला होता. सारिका अमरेंद्रच्या शेजारी बसली होती. तिच्या अंगातून तिचा सुगंध दरवळत होता आणि तिचे केस मोकळे होते, ज्यांनी तिच्या चेहऱ्याभोवती एक सुंदर वर्तुळ तयार केले होते. त्यांच्यात हास्य, शांतता आणि लहान आठवणींची देवाणघेवाण होत होती. पण अमरेंद्रचे लक्ष पूर्णपणे त्या मुलीवर केंद्रित होते, जिला सारिका कबीरची आई म्हणत होती. तेव्हा अमरेंद्र हळू आवाजात म्हणाला, सारिका, जिला तू कबीरची आई म्हणत होतीस
सारिकाने ओठ आवळले आणि घाबरून त्याच्याकडे पाहत म्हणाली, त्या मुलीबद्दल तुला कसं कळलं? तू माझा पाठलाग करतोस का? अमरेंद्रने लगेच तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि प्रेमाने दाबून म्हणाला, नाही, मी तुझ्या मागे का येऊ? माझा तसा कोणताही हेतू नव्हता, पण तुला एकटीला जाताना पाहून मी अस्वस्थ झालो. खरं सांग, मला फक्त जाणून घ्यायचं आहे ती मुलगी कोण होती? सारिका संकोचात म्हणाली, जर मी तुला खरं सांगितलं तर? मग तू या निरागस बाळाचा तिरस्कार करू लागशील, सारिका घाबरलेल्या आवाजात म्हणाली. अमरेंद्र आश्चर्याने म्हणाला, मी या मुलाचा द्वेष कसा काय करू शकेन? सारिका, तू असा विचार तरी कसा करू शकतेस? मी कबीरला मनापासून माझा मुलगा म्हणून स्वीकारले आहे आणि तुझ्यामुळे तो मला खूपच प्रिय आहे. सारिका हळू आवाजात म्हणाली, नाही, असं नाही की माझा तुमच्यावर विश्वास नाही, पण तो अनैतिक संबंधातून जन्माला आलेला मुलगा आहे. हे माहीत असून तू त्याला तुझ्या आयुष्यात स्वीकारू शकशील का? सारिकाचे डोळे लाल होत होते आणि अमरेंद्र गोंधळून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. सारिका, तू काय म्हणत आहेस? सारिकाने आपला चेहरा गुडघ्यांमध्ये लपवला आणि हळू आवाजात म्हणाली, मला हे सत्य तुला कधीच सांगायचं नव्हतं, पण कदाचित आता ते गरजेचं झालं आहे. कॉलेज घरापासून फार दूर नव्हते, म्हणून मी रोज पायी तिथे जायचे. रस्ता छोटा होता आणि एकट्याने चालताना मला कधीही अस्वस्थ वाटले नाही. एके सकाळी नेहमीप्रमाणे मी कॉलेजला जात होते, तेव्हा रस्त्याच्या कडेला काही झुडपांच्या मागे एक मुलगी बसलेली माझ्या लक्षात आली. ती ती एका झाडाच्या खोडाला टेकून शांतपणे बसली होती. मी तिला जवळून पाहिले आणि मला धक्काच बसला. त्या मुलीचे केस विस्कटलेले होते आणि ती वारंवार आपल्या हातांनी आपला चेहरा खाजवत होती. मी तिच्या जवळून जात असताना तिने हळूच हात पुढे केला. तिच्या डोळ्यांमधील भूक मला स्पष्टपणे दिसत होती. ती भिकाऱ्यांसारखी दिसत नव्हती, पण तिची अवस्था मन हेलावून टाकणारी होती. मी माझा डबा उघडला आणि त्यातून एक पोळी काढून तिच्या समोर ठेवली. ती मुलगी अशी खाऊ लागली जणू काही तिने कित्येक दिवसांपासून काहीच खाल्ले नव्हते. हे दृश्य पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल खूप सहानुभूती दाटून आली. त्या दिवसानंतर ती त्याच ठिकाणी वारंवार दिसू लागली. सकाळी जेव्हा मी कॉलेजला जायचे तेव्हा ती एका झाडाखाली बसलेली असायची. हळूहळू तिच्यासाठी घरून वेगळे जेवण आणणे हा माझा नित्यक्रम झाला. आई मला नाश्ता करायला सांगायची आणि मी हसून माझ्या डब्यात थोडे जास्तीचे जेवण ठेवायचे. मग जाऊन ते गुपचूप तिच्यासमोर ठेवायचे. एके दिवशी तिच्या पोटाकडे बोट दाखवत ती म्हणाली, आरतीला खूप भूक लागली आहे. तेव्हा मला तिचं नाव कळलं. आरती. तिचा चेहरा माती आणि काजळीने माखलेला होता, पण तिचा रंग कमालीचा गोरा होता. तिचे फिकट तपकिरी डोळे आणि कुरळे केस पाहून ती खूप सुंदर असली पाहिजे असे वाटत होते. हळूहळू आमच्यात एक अव्यक्त नातं निर्माण झालं. तिला रोज पाहण्याची मला सवयच झाली. पण एके दिवशी जेव्हा मी झुडपांजवळ पोहोचले तेव्हा मला तिथून रडण्याचा आवाज ऐकू आला. आरती तिथे बसून रडत होती. काय झालं आरती? का रडत आहेस? मी घाबरून तिच्याजवळ बसले. आरती कधी तिच्या गालाला कधी हनुवटीला स्पर्श करायची, मग पोटाकडे बोट दाखवून म्हणायची, इथे दुखतंय. आरतीचं खूप जास्त दुखतंय. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. त्या क्षणी माझी नजर तिच्या कपड्यांवर पडली आणि माझा श्वासच थांबला. तिचे कपडे रक्ताने माखलेले होते. ते भयंकर दृश्य पाहून माझे हृदय हादरले. कोणीतरी त्या निष्पाप आणि असहाय्य मुलीवर भयंकर अन्याय केला होता. थरथरत्या हातांनी मी माझा दुपट्टा काढला आणि आरतीला गुंडाळला. माझ्या डोळ्यात पाणी दाटून आले, पण मी स्वतःला सावरले आणि तिला स्वतःच्या हातांनी घास भरवला. जेव्हा मी घरी परतले तेव्हा माझी अवस्था खूपच वाईट होती. मी थेट अंथरुणावर गेले आणि ढसाढसा रडू लागले. त्या दिवशी मी जेवले सुद्धा नाही. माझ्या आईने माझा दुपट्टा माझ्याकडून काढून घेतला. जेव्हा तिने माझा चेहरा पाहिला तेव्हा तिला काळजी वाटू लागली. काय झालं? तू तू इतकी काळजीत का दिसते आहेस? माझा आवाज दाटून आला. आई, मला आश्चर्य वाटतं की त्या निरागस मुलीसोबत कोणी केलं असेल. ती स्वतःची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही. ती किती असहाय्य आहे याचा कोणी विचारसुद्धा केला नाही. मी सतत रडत होते. माझं मन मुळातच कमजोर होतं. कुटुंबाची काळजी घेणारी, वडिलांचे ऐकणारी आणि सहनशील असलेल्या आपल्या मुलीला पहिल्यांदाच इतकी खचलेली पाहून आई घाबरली. काय झालं? तू कुणाबद्दल बोलत आहेस? कुणासोबत काही वाईट घडलं आहे का? ती मुलगी तुझी कोण होती? मी माझे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला, पण माझा आवाज थरथरत होता. ती देवाने निर्माण केलेली एक माणूस होती. तिने कुणाचं काय नुकसान केलं होतं? मी रडतच राहिले. आईने दुःखाने माझं डोकं धरलं. त्या रात्री मला झोप लागली नाही. प्रत्येक वेळी मी डोळे मिटले की आरतीचा रडका चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. मग दिवस सरले. कित्येक महिने आरती कुठेच दिसत नव्हती. ना ती झाडाखाली, ना झुडपांमागे. जेव्हा कधी मी त्या रस्त्यावरून जायचे तेव्हा नकळतपणेच मी आजूबाजूला बघायचे, पण ती जागा रिकामीच असायची. जसजसा वेळ गेला तसतसा मी माझ्या अभ्यासात व्यस्त झाले. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं, त्यामुळे मी पुस्तकांमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि काही काळासाठी माझं दुःख हृदयाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडपून ठेवलं. एक दुपारी मी त्याच रस्त्यावरून जात होते.
साधारणपणे यावेळी तिथे पूर्वी शांतता असायची आणि मी वेगाने चालायचे. पण आज माझी पावले अचानक थांबली. झुडपाच्या मागून एका नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. माझ्या हृदयाची धडधड वाढली. काही पावलांवर जे दृश्य दिसले त्याने मला थक्क करून सोडले. एक लहान बाळ जमिनीवर वेदनेने तळमळत पडले होते. त्याला कोणताही आधार नव्हता आणि थोड्या अंतरावर आरती अर्धमेली पडली होती. परिस्थितीवरून हे स्पष्ट दिसत होते की तिने काही क्षणांपूर्वीच बाळाला जन्म दिला होता. माझे हात थरथरू लागले. इतक्या महिन्यांपासून बेपत्ता असलेली मुलगी आज इथे होती आणि तीही या अवस्थेत. ती या ठिकाणी का आली होती हे मला कळत नव्हते. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री तिथून आली. मी घाबरून ओरडले, "अम्मा, देवासाठी मला मदत करा. तिथे एक मुलगी पडलेली आहे." ती बाई लगेच माझ्यासोबत झुडपांच्या दिशेने आली आणि देवाचे स्मरण करत आरतीची मदत करू लागली आणि मग तिने त्या बाळाला एका कपड्यात गुंडाळले. आरती जवळजवळ बेशुद्ध पडल्यासारखी पडली होती. जणू काही ती बेशुद्धच होती. त्या म्हातारीने खेदाने मान हलवली. "या बिचाऱ्या बाळाकडे बघा. लोकांनी तिलाही सोडले नाही. मी म्हणते, अशा बाळाला जन्मल्याबरोबरच का मारून टाकले नाहीत? त्याला या जगात का सोडून द्यायचे? ज्याने त्याच्या आईवर हा अत्याचार केला आहे तो या बाळालाही सोडणार नाही." हे ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी लगेचच त्या लहान बाळाला माझ्या मिठीत घेतले. ते एक सुंदर आणि निरोगी बाळ होते. गोरा आणि गुलाबी रंगाचे, गुबगुबीत, जे मोठ्याने रडत होते. "अम्मा, तुम्ही काय म्हणत आहात?" "नाही, मी त्याला काहीही होऊ देणार नाही." माझ्या आवाजात एक वेगळाच जोर होता. त्या बाईने आजूबाजूला नजर टाकली. "लवकरच लोक जमतील. कोण जाणे ते काय ठरवतील. जर तुला त्याचा जीव वाचवायचा असेल तर त्याला तुझ्यासोबत घेऊन जा." मी क्षणभर आरतीकडे पाहिले. ती निश्चल पडली होती. मग मी त्या बाळाला घट्ट माझ्या छातीशी कवटाळलं. मी फारसा विचार केला नाही किंवा कोणाचा सल्लाही घेतला नाही. मी वेगाने चालत त्या बाळाला माझ्यासोबत घरी घेऊन आले. संपूर्ण वाटेत माझ्या मनात प्रश्न घुमत होते. पण माझ्या हृदयाने एक निर्णय घेतला होता. कदाचित मला स्वतःलाही माहीत नव्हते की मी हे पाऊल का उचलले. पण मी ठरवले होते की मी या निष्पाप बाळाला या जगाच्या हवाली सोडणार नाही. माझी आई ओरडली, "सारिका, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू या बाळाला कुमारी म्हणून वाढवणार आहेस का? लोक काय म्हणतील? सगळे बोटं तुझ्याकडेच दाखवतील. सगळ्यांना वाटेल की हे बाळ तुझंच आहे." जणू काही घरात वादळच कोसळलं होतं. नातेवाईकांचे शब्द, शेजारच्यांचे टोमणे, सगळं एकाच वेळी माझ्यावर कोसळलं होतं. पण मी सगळ्यांसमोर ताठ उभी राहिले. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण माझा आवाज खंबीर होता. "मला काहीच माहीत नाही. हे बाळ त्या मुलीचं आहे जिच्यावर अन्याय झाला. ती स्वतःच मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तिच्यासोबत काय घडलं किंवा हे बाळ या जगात कसं आलं हे तिला कसं कळणार? जर त्या क्रूर माणसाला कळलं की बाळ जिवंत आहे तर तो त्यालाही मारून टाकेल. मी तसं होऊ देणार नाही. मी स्वतःच त्याला वाढवेन." माझ्या आवाजात इतका दृढ निश्चय होता की क्षणभर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पण माझ्या आईला ते सहन झाले नाही. तिने रागाने माझ्या कानाखाली मारली, "तू एका अनैतिक बाळाला तुझं नाव देणार का? उद्या तो मोठा होईल, लोक त्याला हिणवतील आणि तो जिवंतपणे मरेल." मी माझे अश्रू पुसले आणि पहिल्यांदाच आईच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, "हे असं होणार नाही. मला सत्य माहीत आहे आणि तुलाही माहीत आहे. आतापासून या मुलाला कोणीही काहीही म्हणणार नाही. त्याची आई सारिका आहे." मी हे सर्वांसमोर जाहीर केले. त्या दिवसानंतर मी कोणत्याही वादातून कधीही मागे हटले नाही. मी माझ्या वडिलांकडे गेले आणि त्यांना स्पष्टपणे सांगितले, "मी काम करून या मुलाला स्वतः वाढवीन. तुम्ही माझ्या खर्चाची किंवा त्याच्या खर्चाची काळजी करू नका." माझ्या वडिलांनी माझ्याकडे बराच वेळ पाहिले आणि मग हळुवारपणे माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, "जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणत्याही खर्चाची काळजी करण्याची गरज नाही. जर हा तुझा निर्णय असेल तर मी तुझ्यासोबत आहे." आणि मग ते चिमुकलं बाळ माझ्या कुशीत वाढलं. मी त्याला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा तो फक्त 1 तासाचा होता. कबीरची काळजी घेण्यासाठी मी रात्री जागी राहायचे. मला मूल वाढवण्याचा काहीच अनुभव नव्हता. पण ज्या क्षणी मी तो निर्णय घेतला त्या क्षणी माझ्या मनात एक नवीनच धैर्य निर्माण झालं. मलाही आश्चर्य वाटले की एक कुमारी मुलगी आई कशी झाली. त्यानंतर आरती कधीच दिसली नाही. ती कुठे गेली हे मला माहीत नाही. कधी-कधी मला वाटते की कदाचित ती फक्त तिच्या बाळाला जन्म देण्यासाठीच त्या ठिकाणी आली असावी. जणू काही त्या निष्पाप बाळाचे नशीबच त्याला माझ्या दारी घेऊन आले होते. काळ लोटला. कबीरला कोणी कधी टोमणे बोलले नाही, कारण तो सारिकाचा मुलगा आहे हे सर्वांना माहीत होते. मी त्याची आई आणि वडील दोन्हीही झाले. मी माझ्या आई-वडिलांना स्पष्टपणे सांगितले होते की जो कोणी माझ्याशी लग्न करेल त्याला या मुलालाही स्वीकारावे लागेल. नाहीतर मी लग्न करणार नाही. आणि मग एक दिवस हे भाग्य तुझ्या वाट्याला आले. तू केवळ मला स्वीकारले नाही तर कबीरलाही मनापासून स्वीकारलेस.
अमरेंद्रने शांतपणे ऐकून घेतले. त्याच्या आवाजात क्षणभर विराम होता, पण त्याच्या डोळ्यातील ओलावा स्पष्ट दिसत होता. तिचे बोलणे संपल्यावर खोलीत काही क्षणांसाठी शांतता पसरली. मग ती हळू आवाजात म्हणाली, "कदाचित देवानेच माझा हा छोटासा दयाळूपणा स्वीकारला आणि म्हणूनच मला तुझ्यासारखा सोबती मिळाला. तू केवळ दिसण्यातच नाही तर मनानेही सुंदर आहेस. फक्त मला एक वचन दे. कबीरच्या जन्मावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकेल असा त्याला कधीही जाणवू देऊ नकोस." अमरेंद्रने लगेच तिचे हात आपल्या हातात घेतले. त्याची पकड घट्ट होती, पण प्रेमाने भरलेली होती. "कबीर माझ्यासाठी केवळ तुझा मुलगा नाही, तो माझा स्वतःचा मुलगा आहे. मी त्याच्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक क्षणात सहभागी होण्याची जबाबदारी घेतली आहे. आणि लक्षात ठेव, त्याला कोणत्याही गोष्टीसाठी कधीही दोष देणार नाही आणि त्याला या गोष्टी कधी कळूही देणार नाही." जवळच खेळत असलेला कबीर हसत हसत अमरेंद्रकडे आला. अमरेंद्रने त्याला उचलून घेतले आणि म्हटले, "ये दादा, माझ्या राजकुमारा." कबीरने आनंदाने त्याला बाबा म्हटले आणि सारिकाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. घराचे वातावरण जणू प्रेमाने भरून गेले होते. सारिका हळू आवाजात म्हणाली, "मी प्रत्येक परिस्थितीत तुला साथ देईन. फक्त आम्हाला कधीच दूर लोटू नकोस." अमरेंद्र हसला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला, "तू माझी सोबती आहेस, ओझे नाही. तू या घराचा सन्मान, याचे सौंदर्य आहेस. मी तुला कधीही स्वतःपेक्षा कमी लेखू शकत नाही." थोड्या वेळाने अमरेंद्रने गंभीरपणे विचारले, "ज्या मुलीसोबत हे सगळं घडलं तिच्याबद्दल काही माहिती मिळाली का? ती आता कुठे आहे?" सारिकाने हळू आवाजात उत्तर दिले, "कोणीतरी तिला मनोरुग्णालयात दाखल केले होते. मी अधूनमधून तिला भेटायला जाते. मी कबीरला सोबत घेऊन जाते. तुम्हाला सोयीस्कर वाटत नसेल तर मी जाणार नाही." अमरेंद्रने लगेच होकारार्थी मान हलवली. "तू का जाणार नाहीस? जर त्यामुळे तुला मनःशांती मिळत असेल तर नक्कीच जा. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे." सारिकाला ते दिवस आठवले, जेव्हा प्रत्येक जण तिला घाबरवत असे की या मुलासोबत तिला कोणीही कधीही स्वीकारणार नाही. पण आज ती पूर्णपणे समाधानी होती. तिचा निर्णय चुकीचा नव्हताच. ती जायला उठली तेव्हा अमरेंद्रने हळुवारपणे तिचा हात धरला. "कुठे चाललीस?" "मी देवाचे आभार मानण्यासाठी चालले." तो हसत म्हणाला. अमरेंद्रही उभा राहिला. "मग एकटीच का? आपण दोघांनीही देवाचे आभार मानायला हवेत." कबीर अजूनही अमरेंद्रच्या मांडीवर होता. ते एकमेकांकडे पाहून हसले आणि एकत्र प्रार्थना करण्यासाठी पुढे सरकले. त्याचे नाते केवळ शब्दांपुरते मर्यादित नव्हते, तर ते विश्वास आणि आदरावर आधारित होते. आणि हाच त्यांचा सर्वात मोठा आनंद होता.